आली भाग्यलक्ष्मी। ए काशी कुठे? ती गेली। अरे ती कुठे गेली तेच विचारतीये। ती ना सरिताला बघायला गेली। काय? तिला जाऊ नको म्हटलं होतं तरी गेलीस ना? घरातली कामं करायला नको, नुसती पळ काढत असते। आता बाप्पाजी स्वतःच्या स्वार्थापायी आणि अहंकारापायी तुलेचं आव्हान देत आहेत, तुला करण्याचं आव्हान देत आहेत। आणि कामिनीबाई सरिताला बसवणार होत्या, पण सरिता आहे आता हॉस्पिटलमध्ये, म्हणजे आता काशी सरिताच्या जागी बसणार, बाप्पाजींच्या बरोबर बसणार, म्हणजे पुन्हा एकदा काशी आणि बाप्पाजी समोरासमोर। कोयना ही नुसती सुरुवात आहे, अजून बरंच काही व्हायचं आहे। मला तर असं वाटतं ना, हॉस्पिटलमध्ये जाते असं सांगू नये ना, ती कुठेतरी गायब झाली असणार। काय? अगं आई, म्हणजे त्या काशीला आपण सरिताच्या ऐवजी त्या वजन काटामध्ये टाकणार आहे याचं तिला टेन्शन आलं असणार, म्हणून ना ती गुपचूप 1 2 का 4 झाली असणार। मी एक काम करतो, मी अख्ख्या गावात तिला शोधतो आणि जिथं असेल ना तिथून तिला उचलून आणतो। नमस्कार कामिनी बाई। नमस्कार। सगळी तयारी झालेली आहे, तुला तयार आहे, मी तयार आहे, सगळे गावकरी इथं जमलेले आहेत। मला वाटतं तुलेच्या सोहळ्याला सुरुवात करायला तुमची हरकत नसावी। हो, आम्हीही तयार आहोत। हो, तुम्ही तयार असून काय उपयोग? तुमची भाग्यलक्ष्मी कुठे आहे? तुमचं आव्हान स्वीकारण्यासाठी भाग्यलक्ष्मीची गरज नाहीये। आमची दुसरी सून काशीही पुरेशी आहे। काशी माझ्या बरोबर बसणं जरा धोक्याचं आहे, कारण आई फिराई तिला प्रसन्न आहे। कामिनीबाई, राजी तुला खरं कोण ते ठरवण्यासाठी आहे। हा, मात्र या तुलेचा आणखीन एक नियम मी तुम्हाला नीट समजावून सांगतो। तुलेमध्ये जो कोणी पराभूत होईल त्याला काळ्या डोहामध्ये जलसमाधी घ्यावी लागेल। तेव्हा कामिनी बाई, निर्णय घेण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा विचार करण्याची संधी देतो। तुलेची वेळ जशी जवळ यायला लागले ना, तशी तुमच्या पायाखालची जमीन सरकायला लागले, कारण तुम्ही हरलात तर तुम्हालाही जलसमाधी घ्यावीच लागेल। आई वीराई, या बाईंना सद्बुद्धी मिळावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले, पण त्यांना आपल्या सुनेला जलसमाधी देण्याची घाई लागलेली आहे, त्याला कोण काय करणार? बोला वीराईचा कामिनी बाई। चल काशी। गिराईच्या नावानं गिराईच्या नावानं कौतिक सांगू मी कुणाला, भिराई आईच कौतिक सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, कौतिक सांगू मी कुणाला। आली आली भाग्यलक्ष्मी।